बातमी आहे पुण्यामधून। पुण्याच्या शुक्रवार पेठ परिसरामध्ये आग लागली होती। ही आग आता नियंत्रणात आलेली आहे। मध्यरात्री 1च्या सुमारास शुक्रवार पेठ पोलीस चौकी समोर आग लागल्याची माहिती येते। मालाचा साठा असणाऱ्या गोदामाला ही आग लागल्याची माहिती आहे। अग्निशमन दलाच्या 6 वाहनांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी नाही, कोणीही जखमी झालेलं नाही। शुक्रवार पेठ परिसरात आग लागली होती। आग ही आता आटोक्यात आणण्यात आलेली आहे। अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आलेत। मालाचा साठा असणाऱ्या या गोदामाला अचानक आग लागली। दुपारी मध्यरात्री 1ची ही घटना आहे। शुक्रवार पेठ पोलीस चौकी समोर ही आग लागल्याची माहिती सध्या समोर येते आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, काय अधिकची माहिती? नीलम, खरं तर काल मध्यरात्रीचा हा सगळा प्रकार आहे। पुण्यातील शुक्रवार पेठ जे आहे त्या ठिकाणी अनेक मालाचे गोडाऊन्स आहेत। या ठिकाणाहून शहरभर आणि जिल्हाभर वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत तिथून वितरित केल्या जातात आणि याच गोडाऊनला काल मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली। खरं तर या आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही, परंतु अग्निशामक दलाच्या 6 ज्या गाड्या आहेत त्या दाखल झाल्या होत्या आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांनी ही आग जी आहे ती आटोक्यात आणलेली आहे। सध्या कुलिंगचं काम जे आहे ते सुरू आहे। या आगीमध्ये लाखो रुपयाचं जे साहित्य आहे ते जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे। ही नेमकी आग कशी लागली याचा तपास आता पोलीस सुद्धा करत आहेत, परंतु यामध्ये सुदैवाने कुणालाही या ठिकाणी इजा झालेली नाही।